इब्रिलोकास लिहिलेले पत्र अध्याय 13. इब्रिलोकास लिहिलेले पत्र अध्याय 13. व्यवहार उपयोगी बोध. व्यवहार उपयोगी बोध. बंधुप्रीती सदा राहो. अतिथी प्रेमाचा विसर पडू देऊ नका, कारण तेनेकडून कित्येकांनी परमेश्वराच्या दूतांचे आतिथ्य न समजता केले आहे. तुम्ही बंदिवानाबरोबर बंधनात आहात असे समजून त्यांची आठवण करा. आपणही देहात आहो म्हणून पीडितांची आठवण ठेवा. लग्न सर्वस्वी मान्य असावे व अंथरूण निर्दोष असावे. जारकर्मी व व्यभिचारी यास परमेश्वर दंड करील. तुमची वागणूक द्रव्य लोभविरहित असावी. जवळ आहे तेवढ्यानेच तुम्ही तृप्त असावे, कारण त्याने स्वतः म्हटले आहे, मी तुला सोडणारच नाही व तुला टाकणारच नाही. यास्तव आम्ही धैर्याने म्हणतो, परमेश्वर माझा सहाय्यकर्ता आहे, मी भिणार नाही. मनुष्य माझे काय करणार? पुढाऱ्यांशी निष्ठा. पुढाऱ्यांशी निष्ठा. जे तुमचे अधिकारी होते, ज्यांनी तुम्हास परमेश्वराचे वचन सांगितले, त्यांची आठवण करा. त्यांच्या वर्तणुकीचा परिणाम लक्षात आणून त्यांच्या विश्वासाचे अनुकरण करा. येशू ख्रिस्त काल, आज व युगानुयुग सारखाच आहे. विचित्र व अन्यथा शिक्षणाने बहकून जाऊ नका, कारण ज्या विधीपासून पाळणाऱ्यास लाभ झाला नाही, अशा खाण्याच्या विधीने नव्हे, तर कृपेने अंतःकरण स्थिर केलेले असणे हे उत्तम. ज्या वेदीवरचे खाण्याचा अधिकार मंडपाची सेवा करणाऱ्यास नाही, अशी वेदी आपल्याला आहे. ज्या पशूचे रक्त पापाबद्दल मुख्य याजकाच्या द्वारे पवित्र स्थानात नेले जाते, त्यांची शरीरे तळाबाहेर जाळतात. यास्तव येशूनेही स्वरुधिराने लोकांना पवित्र करावे म्हणून वेशीबाहेर मरण सोशिले. तर आता आपण त्याचा अपमान सहन करत त्याच्याजवळ तळाबाहेर जाऊया, कारण आपल्याला इथे स्थायिक नगर नाही, तर जे नगर होणार त्याची आपण वाट पाहतो. यावरून आपण त्याच्याचद्वारे परमेश्वराला उपकार स्मरणरूपी यज्ञ निरंतर अर्पावा. हा यज्ञ त्याचे नाम स्वीकारणाऱ्याच्या ओठाचे फळ असा आहे. परोपकार व दानधर्म करणे विसरू नका, कारण अशा यज्ञांनी परमेश्वर संतुष्ट होतो. तुम्ही आपल्या अधिकाऱ्याच्या आज्ञेत राहा व त्यांच्या अधीन असा, कारण आपणास हिशोब द्यावयाचा आहे असे समजून ते तुमच्या जीवाकरता जागृत राहतात. हे त्यांनी आनंदाने करावे, शोकाने करू नये. हे शोकाने करणे तुम्हास हितकारक नाही. शेवटचा संदेश. शेवटचा संदेश. आम्हासाठी प्रार्थना करा. आम्हास भरोसा आहे की सर्व गोष्टीत चांगली वर्तणूक ठेवण्यास आमची इच्छा असून आमचा विवेकभाव चांगला आहे. मी तुम्हास पुन्हा अधिक लवकर प्राप्त व्हावे म्हणून ती प्रार्थना करण्याची मी तुम्हाला विशेषतः विनंती करतो. आता ज्या शांतीच्या परमेश्वराने सर्व काळच्या कराराच्या रक्ताने मेंढरांचा महान मेंढपाळ आपला प्रभू येशू याला मेलेल्यातून माघारी आणले, तो परमेश्वर आपल्या दृष्टीने जे आवडते ते आपणामध्ये येशू ख्रिस्ताच्या द्वारे करो व आपल्या इच्छेप्रमाणे वागण्यास तुम्हास प्रत्येक कामात सिद्ध करो. त्याला युगानुयुग गौरव असो. आमेन. बंधूंनो, तुम्हास विनंती करतो की हे बोधवचन शांतपणे सहन करा, कारण मी थोडक्यात लिहिले आहे. आपला बंधू तिमोथेय याची सुटका झाली हे तुम्हास कळावे. तो लवकर आला तर त्याला बरोबर घेऊन मी तुमच्या भेटीस येईन. तुम्ही आपल्या सर्व अधिकाऱ्यास व सर्व पवित्र जनास सलाम सांगा. इटलीहून आलेल्यांचे तुम्हास सलाम. तुम्हा सर्वांस कृपा असो. आमेन.